ठेकेदार चोरीकरी आणि शासन पहारेकरी याचा प्रत्यय आलाय आपल्याला पाटण तालुक्यातल्या कोयनानगर ते संगमनगर धक्का दरम्यान रात्रीच्या 2:30 वाजता ऑल ग्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ठेकेदाराकडून या कंपनीचे वाहनं रात्रीच्या सुमारास कशा पद्धतीनं ब्लॅकस्टोनची चोरी करताना दक्ष नागरिकांनी ही वाहनं आणि त्यांची उपकरणं अडवून ठेवलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता पाठीमागं पोलीस प्रशासनाची देखील गाडी आहे। ह्या पोलीस प्रशासनाला रात्री 2च्या सुमारास इथल्या स्थानिक नागरिकांनी या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देऊन त्यांना तात्काळ या ठिकाणी बोलवलेलं आहे। म्हणजे कशा पद्धतीनं प्रशासन यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची आपण रॉयल्टी मागितली तर यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची रॉयल्टी नाही। जे चलन जे पद्धतीचं जे आदेश दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त त्या ठिकाणचा उत्खनन ते केलेलं घेऊन जाण्याचा आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र चलन कुठे याच्यामध्ये दिसत नाही। त्यामुळं इथलं प्रशासन असेल कोयनेतील आरंभीच्या जागेतील हा जो काय उत्खनन केलेला आहे किंवा तिथलं उत्खनन उचलून आणलेलं आहे त्याचा कुठलाही परवाना नाही आणि रात्रीच्या सुमारास अशा पद्धतीनं बेसुमारपणे पाटणचा बीड चालू केलेला आहे। आणि या सगळ्याकडं दक्ष नागरिकांनी नजर टाकल्यानंतर हे रात्रीचं गोडबंगाल आहे ते आपल्याला बाहेर पडलेलं एकंदरीत पाहायला मिळतंय। मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की या गाड्यांवरती नंबर आहेत का तरी पाहणी करा। मद्यधुंद अवस्थेतले वाहन चालक आणि या ठिकाणी चालेला सुसाट काळा बाजार याचा पर्दाफाश करणारा हा काय जो प्रकार आहे तो आता उघड झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी 3 ते 4 डंपर आहेत, 2 जेसीपी मशीन आहेत, एक पोकलेन मशीन सारखं एक मशीन आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी यंत्र घेऊन इमर्जन्सी सर्व्हिसच्या नावाखाली कशा पद्धतीनं राजरोसपणे उत्खननावर ताव मारला जातोय हे देखील आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। मात्र याकडं प्रशासनाला आता सध्या आम्ही या ठिकाणच्या सजा आहे तलाठी ऑफिसर असतील सर्कल ऑफिसर असतील यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतोय मात्र ते कॉल रिसीव करत नाहीत। त्यामुळं कशा पद्धतीनं इथलं प्रशासन चालू आहे प्रशासनाचं काम चालू आहे हे आपल्याला या सगळ्या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे। या संदर्भामध्ये आता तहसीलदार प्रांत असतील या ठिकाणी अवजड वाहनं असल्यामुळं RTO कार्यालय असेल यांनी देखील या ठिकाणी येऊन या वाहनं ओव्हरलोड आहेत का याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे। खरं तर मद्यधुंद अवस्थेमध्ये रात्रीच्या सुमारास या ठिकाणची चोरी करणं हे किती घातक आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राजकीय मंडळींच्या देखील गाड्या या ठिकाणी आपल्याला हळूहळू आलेल्या पाहायला मिळाल्यात। कारण हे जे आहे हे अतिशय धोकादायक आणि घातक आहे। येणाऱ्या काळ या ठिकाणी अशा पद्धतीनं परप्रांतीय येऊन कशा पद्धतीनं घुसखोरी चालू आहे। या ठिकाणी सेन्सिटिव्ह विषय म्हणजे कोयना धरण आहे आणि आत्ता पावसाळ्यामध्ये याकडं महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। मात्र कोयना धरणाच्या हाकेच्या अंतरावरती अशा पद्धतीनं उत्खनन केलेला माल चोरीला जातोय हे अतिशय कुठेतरी धोकेदायक आहे आणि यामुळं सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होतोय। त्यामुळे लवकरात लवकर या वाहनांवरती प्रशासन आणि शासन इथलं काय कारवाई करणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा, कोयनानगर। रात्रीच्या 1:16 गौण खनिज साठवण क्षेत्र शासकीय विभाग कोयनानगरच्या हद्दीतून वाजेगावला जो पूल वाहून गेला त्या पुलासाठी डबर वाहतूक करणारी ही वाहनं ओळीनं पाहिलीत तर 3 10-चाकी हायवा गाड्या आहेत, एक डोजर आहे, एक 4-चाकी वाहन आहे आणि एक JCP आहे। मुळात कोयना विभाग हा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडला जातो। त्या परिक्षेत्रामध्ये वाहनांची वेगमर्यादा ही 40 असतानासुद्धा या 10-चाकी वाहनांची वेगमर्यादा साधारणतः 80पेक्षा जास्त होती। या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। 19 टनाचं पासिंग असताना तुम्ही गाडीकडे जर बघाल तर जवळपास 35 टनाच्या पेक्षाही जास्त हा ओव्हरलोड गाडीतून घेऊन निघालेत। प्रत्येक वाहन चालक हा मद्यधुंद अवस्थेत आहे, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाहीत। आम्हाला अरेरावीची भाषा करून सांगितलं जातं की आमच्याकडे रॉयल्टीची कागदपत्र आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एवढं सांगतो की सायंकाळी 5 नंतर कुठल्याही गौण खनिजाची वाहतूक केली जात नाही। त्यामुळे प्रशासनानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
याच्यावर कडक आणि ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा आम्ही पुढच्या आंदोलनाला सक्रिय आहोत. याच्यामध्ये काळा दगड भरलेला आहे आणि कोयना प्रकल्पाच्या हद्दीमध्ये असणारा जो दगड आहे तो या वाहनांमध्ये भरून रात्री अपरात्री याची वाहतूक होते. हा जो कराड चिपळूण रस्त्याचं काम जे चालू आहे त्या रस्ता आता बंद आहे आणि त्याच्या अत्यावश्यकतेच्या नावाखाली ही वाहतूक चालू आहे. परंतु या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे परवाने, या दगड वाहतुकीचे परवाने किंवा रॉयल्टी भरलेल्या पावत्या आढळून आल्या नाहीत. तसेच या गाड्यांचे जे चालक आहेत ते मद्यधुंद अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात. त्यामुळं अतिशय भरधाव वेगानं चालवणाऱ्या या गाड्यांमुळं इतरांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचे भान राखून संबंधित वाहनं ही कोयना नगर पोलीस स्टेशन आपल्या ताब्यामध्ये घेत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.